मित्रांनो, शेवटच्या लेक्चरमध्ये आपण रिस्क इन्व्हॉल्ड इन एक्सपोर्ट मार्केटिंग म्हणजेच निर्यात विपणनात अंतर्भूत जोखीम धोके कोणकोणते आहेत याच्याबद्दलची माहिती पाहिलेली आहे. याचा अर्थ हा आहे की आपल्याला निर्यातीमध्ये उतरायचं असेल तर ह्या जे धोके आहेत, जवळपास आपण 7 धोक्यांच्या बद्दलची माहिती पाहिली. त्या धोक्यांचा आपल्याला अभ्यास करावा लागेल, विचार करावा लागेल, तरच आपल्याला निर्यात योग्य पद्धतीने करता येऊ शकते. आता पुढचा जो पार्ट आहे तो म्हणजेच प्रॉब्लेम्स ऑफ इंडियाज एक्सपोर्ट सेक्टर्स, म्हणजेच निर्यात क्षेत्रासमोरील समस्या किंवा आव्हाने कोणकोणती आहेत ते आव्हाने आपल्याला विचारात घ्यावे लागत असतात. निर्यातदार म्हणून कोणती आव्हाने आहेत तर त्यामध्ये पहिलं आव्हान आहे ट्रेड बॅरियर्स, त्याला आपण व्यापारी अडथळे असं म्हणतो. आता याच्यामध्ये आपण सेकंड टॉपिक मध्ये कोणकोणते ट्रेड बॅरियर्स आहेत त्याच्याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ते आपण सेकंड टॉपिक मध्ये घेणार आहोत. पण आपण याच्यामध्ये थोडीशी म्हणजे अगदी तुम्हाला समजेल एवढीच आपण इन्फॉर्मेशन घेणार आहोत. ट्रेड बॅरियर्स आर the factitious restrictions on the free flow of goods from one country to another countries. ज्यावेळेस एका देशातून दुसऱ्या देशामध्ये वस्तू किंवा सेवांची आयात किंवा निर्यात होत असते, तर आयात किंवा निर्यातीमधील अडथळे जे आहेत किंवा त्याला रिस्ट्रिक्शन्स असं म्हणतो, फॅक्टिशियस रिस्ट्रिक्शन्स जे आहेत ते रिस्ट्रिक्शन्स म्हणजेच व्यापारी अडथळे होय. ह्या व्यापारी अडथळ्यामध्ये 2 प्रकारच्या अडथळ्यांना आपल्याला समोर जावं लागतं. एक आहे टॅरिफ बॅरियर्स आणि दुसरं आहे नॉन टॅरिफ बॅरियर्स. त्याला मराठीमध्ये जकाती अडथळे आणि बिगर जकाती अडथळे असं म्हणतात. मग जकाती अडथळ्यामध्ये अनेक प्रकारचे अडथळे येतात आणि बिगर जकाती अडथळ्यांमध्ये सुद्धा अनेक प्रकारचे अडथळे येतात. ह्या सर्व अडथळ्यांना आपल्याला समोर जावं लागतं किंवा भारतीय क्षेत्रा समोरील पहिला जी समस्या आहे, पहिलं आव्हान आहे ते म्हणजे ट्रेड बॅरियर्स होय. दुसरा आहे कस्टम फॉर्मॅलिटीज, त्याला आपण सीमाशुल्क औपचारिकता असं म्हटलेलं आहे. सीमाशुल्क औपचारिकता, मागच्या वेळेसच आपण सीमाशुल्क काय आहे थोडक्यात आपण माहिती पाहिली होती किंवा कस्टम ऑथॉरिटीची भूमिका निर्यात विपणनामध्ये काय आहे ते आपण पाहिलं होतं. तर डिफरंट कंट्रीज हॅव different custom formalities. Many a times these formalities are barriers to the free flow of trade between countries of the world, as the formalities being complex, time consuming and lengthy. म्हणजे ज्यावेळेस देशातील एका देशातील निर्यात दुसऱ्या देशाच्या दृष्टीने आयात होत असते, ज्यावेळेस एका देशाची निर्यात दुसऱ्या देशामध्ये जाते त्यावेळेस बियॉन्ड द नेशन आपण असं म्हणतो की आपला माल वस्तू ह्या दुसऱ्या देशात आपल्या देशाच्या सीमा ओलांडून चाललेल्या आहेत. म्हणजे ज्यावेळेस सीमा ओलांडून जातात त्यावेळेस ते सीमा ओलांडण्याचं जे शुल्क आहे त्याला आपण सीमा शुल्क असं म्हणूया. आणि मग दुसऱ्या देशाच्या दृष्टीने जर आपण पाहिलं तर त्या इतर देशाच्या वस्तू त्या देशाच्या सीमांमध्ये येत असतात आणि त्यामुळे त्या सीमाशुल्क जे आहे त्याला आपण कस्टम ड्युटीज असं म्हणतो त्या आकारलं जात असतं. पण याच्यामध्ये आपल्याला दिसतं की वेगळ्या देशांमध्ये ह्या ज्या कस्टम फॉर्मॅलिटीज ज्या आहेत त्या वेगळ्या आपल्याला पाहायला मिळतात. काही देशांमध्ये अगदी सोप्या असतात, सहज असतात, तर काही देशांमध्ये अगदी गुंतागुंतीच्या फॉर्मॅलिटीज आपल्याला दिसून येतात. तुम्हाला समजलेलं आहे. नंबर नेक्स्ट आहे नंबर 3, 3 फेस्ड कॉम्पिटिशन, त्याला आपण 3 पातळीवरील स्पर्धा असं म्हणतो. बिकॉज ऑफ द ट्रिमेंडस कॉम्पिटिशन इन इंटरनॅशनल मार्केट अँड एक्सपोर्टर फेस अ 3 अँगल्ड स्टिफ कॉम्पिटिशन. जर आपण आज पाहिलं तर आजचं युग हे जागतिकीकरणाचं युग आहे आणि जागतिक व्यापार संघटनेची निर्मिती झाल्यानंतर आपल्याला दिसतं की फ्री फ्लो ऑफ गुड सर्व्हिसेस, ह्युमन रिसोर्सेस, फिजिकल रिसोर्सेस, फायनान्शियल रिसोर्सेस आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर जागतिक स्पर्धा निर्माण झालेली आहे. आणि ज्यावेळेस निर्यातदाराला इतर देशांमध्ये निर्यात करायची असते तर अशा वेळेस 3 स्तरीय 3 पातळीवरील स्पर्धा जी आहे त्या स्पर्धेला सामोरं जावं लागतं.
त्यामध्ये एक्सपोर्टर्स फ्रॉम हिज ओन कंट्री, जो निर्यातदार आहे त्या निर्यातदाराच्या देशातील इतर निर्यातदार यांच्यासोबत कॉम्पिटिशन करावं लागते. एक्सपोर्टर फ्रॉम अदर कंट्रीज, इतर देशातील जे निर्यातदार आहेत, जे आयडेंटिकल गुड्सची निर्यात करत असतात, त्यांच्यासोबत कॉम्पिटिशन करावं लागते. आणि तिसरं आहेत ते म्हणजेच लोकल सप्लायर्स इन इम्पोर्टिंग कंट्रीज, ज्या देशामध्ये आपण निर्यात करणार आहोत त्या देशातील जे लोकल सप्लायर आहेत, स्थानिक सप्लायर्स आहेत, त्यांच्यासोबत स्पर्धा करावी लागते. आणि ही स्पर्धा अतिशय स्टिफ कॉम्पिटिशन असते. किन थ्रोट कॉम्पिटिशन असं त्याला आपण म्हणूया. म्हणजे तुम्हाला लक्षात आले नाही. त्याच्यानंतर आहे पेमेंट देण्यामधील डिफिकल्टीज. आता आपल्याला माहिती आहे की हा जो व्यापार आहे हा उधारीचा व्यवहार आहे. आपण रिस्क इन्व्हॉल्व इन एक्सपोर्ट मार्केटिंग, त्याच्यामध्ये उधारीची रिस्क, त्याला आपण क्रेडिट रिस्क असं म्हटलेलं आहे. तर हा भाग आपल्याला दिसतो. आणि दोन देश, दोन वेगळ्या करन्सी, दोन वेगळ्या फॉर्मॅलिटीज, दोन देशातील वेगळे कायदे, दोन देशातील वेगळ्या अर्थव्यवस्थेशी संबंधित असणाऱ्या घटकांचे धोरण, ह्या सगळ्यांमुळे पेमेंट डिफिकल्टी जे आहेत, पैसे देण्याचे जे काही धोके आहेत ते निर्माण होतात. ऑल कंट्रीज हॅव देअर ओन करन्सीज अँड कन्व्हर्शन रेट्स. these rates keep on fluctuating, so a change in exchange rate offer the contractor enters in contract with a foreign buyers result in loss to an exporters. Yes, obviously मी काल तुम्हाला याच्या संदर्भातलं सांगितलेलं आहे. एक्सचेंज रेट रिस्क मध्ये मी तुम्हाला ते सांगितलेलं आहे की जर पेमेंट डिफिकल्टीजच्या संदर्भात जर चलनाचा जो फुगवटा झाला किंवा चलनाचं मूल्य कमी जास्त झालं तर अशा वेळेस निर्यातदाराला नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. त्याच्यानंतर पाचवा जो धोका आहे किंवा पाचवी समस्या जी आहेत त्यात हाय रिस्क अँड अनसर्टेनिटीज. याचा अर्थ की उच्च धोके आणि अनियमितता. इंटरनॅशनल ट्रेड फेसेस पॉलिटिकल ॲज वेल ॲज कमर्शियल रिस्क. आपण रिस्क मध्ये ज्या विविध प्रकारच्या रिस्क आपण पाहिल्या, त्या रिस्क मध्ये आपण पहिलीच पाहिली कमर्शियल रिस्क, दुसरी पाहिली पॉलिटिकल रिस्क. अशा प्रकारच्या इंटरनॅशनल ट्रेडवर ह्या रिस्कला आपल्याला सामोरं जावं लागतं. पॉलिटिकल रिस्क हॅज बीन फेस्ड ड्यू टू पॉलिटिकल ॲक्शन ऑफ द गव्हर्नमेंट सच ॲज वॉर अँड इंटरनल असाइनमेंट aggressions. Commercial risk is being arrived by buyer getting insolvent or buyers refusing accept goods. जर आपण पाहिलं तर अनेक प्रकारच्या रिस्क ज्या आहेत त्या ज्या आपण 7 प्रकारच्या रिस्क आपण पाहिल्या. म्हणजेच जर सांगायचं झालं तर ह्या ज्या रिस्क आहेत कमर्शियल रिस्क पासून नॅचरल कॅलॅमिटीज पर्यंत, ह्या अनेक प्रकारच्या रिस्कला एक्सपोर्टर मार्केटरला सामोरं जावं लागतं. आणि त्यामुळे मोठ्या रिस्क आहेत आणि व्यवसायामधल्या अनिश्चितता आहे. आणि त्यामुळे निर्यात व्यवसायामध्ये अनेक प्रकारचे धोके निर्माण होण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर आहे 6वा पॉइंट, तो म्हणजे 6वं जे काही आव्हान आहे ते म्हणजे डॉक्युमेंट्स फॉर्मॅलिटीज. While exporting goods, various documents need to be filed with various authorities. Like in India, an exporters need to file almost 25 documents, out of which 16 would be commercial and 9 would be regulatory. भारतातील निर्यातदाराला निर्यात करण्याच्या संबंधात 16 आणि 9 म्हणजे 25 प्रकारचे डॉक्युमेंट जे आहेत ते तयार करावे लागतात. आणि ते तयार केल्याशिवाय म्हणून निर्यात विपणनाला सब्जेक्ट ऑफ डॉक्युमेंट्स असं म्हटलं जातं. म्हणजे हा डॉक्युमेंट्सचा विषय. जसं आपण महाराष्ट्रातला माल जर गुजरातला न्यायचा असेल तर तेवढी काही डॉक्युमेंटेशन नाही आहे. पण जर भारतातला माल पाकिस्तानमध्ये, श्रीलंकेमध्ये, ब्रह्मदेशमध्ये, अमेरिकेमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये, युरोपियन राष्ट्रांमध्ये न्यायचा असेल तर भारतीय निर्यातदाराला त्या डॉक्युमेंटेशन फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करावं लागतात. आणि जे काही विविध ऑथॉरिटी आहेत, विविध कार्यालय आपण म्हणूया, अधिकारी आहेत, त्यांच्याकडे जाऊन हे डॉक्युमेंट्स तयार करावे लागतात.
आणि डॉक्युमेंट्स तयार करणं हे अतिशय किचकट, गुंतागुंतीचं, वेळखाऊ आणि त्रासदायक काम आहे. त्यामुळे ही एक रिस्क, ही एक आपण त्याला प्रॉब्लेम असं म्हटलेलं आव्हान आहे. त्याच्यानंतर कस्टम्स अँड ट्रॅडिशन्स. आता कस्टम्स अँड ट्रॅडिशन, दुसरा पॉइंट आपण कस्टम फॉर्मॅलिटीज पाहिलेला आहे. कस्टम फॉर्मॅलिटीज, तिथला कस्टम्स वेगळा आणि इथला कस्टम्स वेगळा. आपल्याला आठवा पॉइंट जो आहे त्यामध्ये रूढी आणि परंपरा असा त्याचा अर्थ होतो. रूढी आणि परंपरा जर आपण पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल की व्हेरियस सेन्सिटिव्ह इश्यूज सच ॲज म्हणजे सच ॲज डायव्हर्स लँग्वेज, कस्टम अँड ऑथॉरिटीज, tradition should be considered while the goods are being reported of foreign countries. जर आपण पाहिलं तर वेगळ्या जर देशांमध्ये जर माल निर्यात करायचा असेल तर अशा वेळेस निर्यातदाराला ज्या काही समस्यांना सामोरं जावं लागतं तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं ते म्हणजे कस्टम अँड ट्रॅडिशन्स, रूढी आणि परंपरा ज्या आहेत आणि भिन्न भाषा आहेत, त्या भिन्न भाषांच्या संदर्भात सुद्धा निर्यातदाराला सामोरं जावं लागत असतं. तर हा एक पार्ट आहे. त्याच्यानंतर 9वा पॉइंट जर आपण पाहिलं तर लॉंग डिस्टन्स आहे. लॉंग डिस्टन्स त्याला आपण अधिक अंतर असं म्हणतो. त्याच्यामध्ये वर्ल्ड वाईड स्प्रेड ऑफ द इंटरनॅशनल ट्रेड is the reason goods need to be transported is considerable distance. While the goods are being transported, these goods are being exposed to various risks and uncertainties of transportation and perils of the seas. जर आपण पाहिलं तर निर्यात विपणन, निर्यात व्यवसाय करायचा असेल तर हजारो किलोमीटरचं अंतर असतं आणि त्या हजारो किलोमीटरच्या अंतरावर ज्या काही वस्तू आणि वस्तूंची निर्यात करायची आहे तर अशा वेळेस त्या लॉंग डिस्टन्समध्ये मोठ्या प्रमाणावर म्हणजे निर्यात करत असताना, ट्रान्सपोर्टेशन करत असताना अनेक प्रकारचे धोके जे आहेत त्या धोक्यांना सामोरं जावं लागतं. अनेक प्रकारचे, मग रोड ट्रान्सपोर्टेशन असेल, वॉटर ट्रान्सपोर्टेशन असेल किंवा मग रेल्वे ट्रान्सपोर्टेशन असेल, एअर ट्रान्सपोर्टेशन असेल, ह्या सगळ्यांमध्ये वस्तूंच्या निर्यातीच्या दरम्यान अनेक प्रकारचे धोके होऊ शकतात आणि त्यामुळे कस्टम्स फॉर्मॅलिटीज कन्स्ट्रेंड ॲज अ फॉर्मॅलिटीज ॲज लेंदी अँड टाइम कन्झ्युमिंग. आणि त्यामुळे आपल्याला ही जी काही लॉंग डिस्टन्स असल्यामुळे ज्या काही फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायच्या आहेत त्या कंप्लीट करत असताना अनेक प्रकारची गुंतागुंत त्यामध्ये निर्माण होते. त्यासोबतच ती वेळखाऊ प्रक्रिया आणि किचकट प्रक्रिया बनते. त्याच्यानंतर 10वा जे रिस्क अँड अनसर्टनिटीज आहेत त्यामध्ये आपल्याला दिसतं रिसेशन इन द वर्ल्ड मार्केट, जागतिक बाजारपेठेत मंदी. येस, ऑब्वियसली. आता कधी कधी काय होतं की जेव्हा ज्या बाजारपेठेमध्ये निर्यात केलेला आहे त्या दरम्यान बाजारपेठेमध्ये मंदी आलेली नसते, पण आपल्याला माहिती आहे की निर्यात व्यापारामध्ये 180 दिवसाचा कालावधी एक्सपोर्ट फायनान्ससाठी दिला जातो. म्हणजे याचा अर्थ की 6 महिने तरी त्याला जातातच. 2-3 महिने जात असतील ट्रान्सपोर्टेशनच्या ह्याच्यामध्ये तर आपण 6 महिन्याचा कालावधी पकडला, 180 दिवसाचा कालावधी पकडला, त्याला आपण प्री शिपमेंट फायनान्स असं म्हणतो. तर या दरम्यान काही घडू शकतो. ज्यावेळेस निर्यातदाराने माल जहाजामध्ये लोड केला त्यावेळेस त्या देशामध्ये कोणत्याही प्रकारची रिसेशनची परिस्थिती नव्हती, पण ज्यावेळेस 2-3 महिन्यानंतर जर रिसेशनची परिस्थिती आली तर अशा वेळेस निर्यातदाराला मोठं नुकसान सहन करावं लागतं. कारण रिसेशनच्या परिस्थितीमध्ये अशा बाजारपेठेमध्ये वस्तू किंवा सेवांना मागणी नसते आणि मग निर्यातदार मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करतो. Recession affect exporters for getting low orders from overseas market, which lead to quotes lower price. This lead to exports to get low profit or even suffer losses. मग रेसेशन पिरियड मध्ये जर माल इंट्रोड्यूस केला एखाद्या बाजारपेठेमध्ये ज्या बाजारपेठेमध्ये रेसेशन चालू आहे तर अशा वेळेस निर्यातदाराला एकतर कमी नफा मिळतो
किंवा मग नफा मिळतच नाही, लॉस सहन करावा लागतो. तर अशा पद्धतीने हे सुद्धा एक आव्हान निर्यातदाराच्या समोरील आहे. त्याच्यानंतर आहे कॉम्पिटिशन फ्रॉम द चायना. येस, ऑब्विसली आज काही भारतातील निर्यातदारांना चीनकडून स्पर्धेला सामोरं जावं लागत नाही, तर जगातील प्रगत देशांना, अमेरिका किंवा मग इतर युरोपियन राष्ट्रांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर चीनच्या स्पर्धेला सामोरं जावं लागतं बाजारपेठेमध्ये वस्तू सेवांचे इंट्रोडक्शन करत असताना. In India has been facing stiff competition from China in the world market, mainly in the OECD market, which has led to decline of India's shares of export to OECD market. India's exporter are been losing their overseas contract due to cheap Chinese goods and supplies. Yes, obviously ज्यावेळेस कॉम्पिटिशन मध्ये चीन आहेत आणि चीन जर भारतातील निर्यातदारांपेक्षा कमी किमतीमध्ये त्या बाजारपेठेमध्ये वस्तू लॉन्च करत असतील, तर अशा वेळेस निर्यातदाराला चीनच्या स्पर्धेसमोर टिकणं मोठं गुंतागुंतीचं होतं. तर हा एक पार्ट आहे. केवळ भारतातली निर्यातदारालाच नाही, तर इतर देशातील निर्यातदारांना सुद्धा ती समस्या निर्माण होत आहे. त्याच्यानंतर प्रोटेक्शनिस्ट मेजर्स बाय डेव्हलप्ड कंट्रीज जर आपण पाहिलं तर त्याला आपण मराठीमध्ये विकसित राष्ट्रांकडून बचावात्मक उपाययोजना असं म्हणतो. येस, ऑब्विसली डेव्हलपिंग कंट्रीज लाईक इंडिया इज सफरिंग द प्रॉब्लेम ऑफ प्रोटेक्शनिस्ट मेजर्स बाय डेव्हलपिंग कंट्रीज. जे काही विकसित राष्ट्र आहेत त्या विकसित राष्ट्रांकडून विकसनशील राष्ट्रांवर अनेक प्रकारचे बंधनं प्रोटेक्शनच्या आधारे, बचावाच्या आधारे, मग ते हेल्थ सेफ्टीच्या संदर्भात असेल, एन्व्हायरमेंटल सेफ्टीच्या संदर्भात असेल किंवा आणखी काही, तर प्रोटेक्शन मेजर्स जे आहेत त्या मेजर्सच्या माध्यमातून जे विकसित राष्ट्र आहे ते विकसित राष्ट्र विकसनशील राष्ट्रांवर अनेक प्रकारचे बंधन आणतात. इन 2009 to overcome from financial crisis, USA government provided a bailout package of General Motors and other firms. जर आपण पाहिलं तर 2008 मध्ये अमेरिकेमध्ये सबप्राईम मॉर्गेजची परिस्थिती निर्माण झाली होती. फार मोठं क्रायसिस, फार मोठं म्हणजे चिंता निर्माण झाली होती, फार मोठ्या समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यावेळेस भारतामध्ये सुद्धा काही मोठा क्रायसिस निर्माण झाला होता, तो म्हणजे सत्यम कॉम्प्युटर्स. आणि त्यावेळेस शेअर मार्केट फार अगदी आज जो 60,000वर आहे तो 8,000वर आला होता आणि मग नंतर वाढायला सुरुवात झाली. ते तर सबप्राईम मॉर्गेजची परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्याच्यामुळे अमेरिकेमध्ये जे मार्केट क्रायसिस निर्माण झाले होते आणि मग क्रायसिस मधून बाहेर पडण्यासाठी अमेरिकन सरकारने त्यावेळेस जे राष्ट्राध्यक्ष होते बराक ओबामा यांनी बेलआउट पॅकेज आणलं आणि बेलआउट पॅकेजमुळे काय झालं की मग भारतातील निर्यातीला मोठी समस्या निर्माण झाली. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तो म्हणजे प्रॉब्लेम ऑफ सबसिडीज बाय डेव्हलप्ड कंट्रीज. जे विकसित राष्ट्र आहेत त्या विकसित राष्ट्रांद्वारे त्या देशातील जे उत्पादक आहेत किंवा निर्यातदार आहेत त्यांना मोठ्या प्रमाणावर अनुदाने दिली जात असतात, त्याला आपण सबसिडीज असं म्हणतो, जी भारतातील निर्यातदारांना देणं शक्य होत नाही. आणि मग अशा वेळेस ज्या निर्यातदारांना त्या देशातील सरकारने जर सबसिडी दिली असेल तर अशा वेळेस त्या निर्यातदारांच्या वस्तू एका विशिष्ट बाजारपेठेमध्ये स्वस्त होतात आणि जर भारतीय निर्यातदारांना त्या प्रमाणात सबसिडीज मिळाल्या नाही तर मग त्या वस्तूची किंमत जास्त राहते किंवा महाग होते म्हणण्यापेक्षा किंवा त्या सबसिडी दिलेल्या वस्तूंपेक्षा जास्त राहते आणि अशा वेळेस त्या वस्तू बाजारपेठेमध्ये स्वीकारल्या जात नाहीत फ्रॉम द कस्टमर्स आणि ती सुद्धा एक समस्या आपल्याला दिसून येते. द सबसिडीज प्रोव्हाइडेड बाय USA to their exporters is way higher than the subsidies provided by the developing countries like India. Like in case of agriculture products, USA, UK and other developing countries
provide a huge amount of subsidies of their exporters, which lead to developing countries like India to face a stiff competition in the world market. मी तेच मराठीमध्ये तुम्हाला सांगितलं की डेव्हलप्ड कंट्रीज आपल्या निर्यातदारांना व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणावर सबसिडीज देतात, त्याच्यामुळे त्यांच्या वस्तूंच्या किमती कमी होतात आणि भारतासारखे विकसनशील देश आहेत त्यांना आपल्या निर्यातदारांना व्यावसायिकांना सबसिडी देणं परवडत नाही आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये त्यांच्या वस्तूंच्या किमती महागतात किंवा कॉम्प्युटर वस्तूंपेक्षा जास्त होतात आणि त्यामुळे मग निर्यातीच्या समोरचं एक आव्हान निर्माण होतं. आणि शेवटी आहेत फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन्स, तर आपण विदेशी विनिमय कायदे असं म्हणतो. Various foreign exchange regulations are imposed to export marketing. Like in India, the exporters have to give a declaration form of GR form त्याला म्हटलं जातं, to the Reserve Bank of India, RBI, that will realize the full value of export within a period of 180 days. हा एक अशा अनेक प्रकारच्या फॉर्मॅलिटीज आहेत फॉरेन एक्सचेंजच्या संदर्भात त्या ज्या आहेत त्या एक्सपोर्ट मार्केटिंगवर इम्पोज केल्या जात असतात. मग भारताचं जर उदाहरण आपण घेतलं तर भारतीय निर्यातदाराला डिक्लेरेशन फॉर्म जो आहे त्याला GR फॉर्म असं म्हटलं जातं, तो फॉर्म रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये सबमिट करावा लागतो आणि मग रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ती ऑथराईज करते आणि त्या ऑथराईजच्या आधारे मग निर्यातदाराला तशा प्रकारच्या सबसिडीज म्हणा किंवा तशा प्रकारची सवलत जी आहे ती मिळते. पण यासाठी निर्यातदाराला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडच्या ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या कम्प्लीट करणं गरजेचं असतं, कारण फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन्सच्या संदर्भातला तो भाग आहे. तर ह्या सगळ्या ज्या म्हणजेच फॉर्मॅलिटीजमुळे निर्यातदारांच्या समोरच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या कमी न होता त्या समस्यांना निर्यातदारांना सामोरं जावं लागतं. जर एखादं कार्य करत असताना जर आपल्या समोर समस्या निर्माण झाल्यात किंवा समस्या येत आहे असं वाटतं तर अशा वेळेस मग आपण असा विचार करतो की नकोय, आपल्याला एखादं काम नाही झालं चालेल पण आपल्याला समस्या यायला नको म्हणून आपण ती जे काही प्रयत्न सोडून देतो. तर अशा प्रकारे निर्यात न वाढण्याची कारणं बरीचशी आहेत किंवा निर्यातदारांच्या समोरच्या ज्या समस्या आहेत त्या बऱ्याचशा समस्या आहेत. म्हणजे याचा अर्थ आपण आताच्या टॉपिकमध्ये भारतीय म्हणजे निर्यात विपणनाचं महत्व आपण पाहिलं. कोणकोणते देशाच्या दृष्टीने निर्यात विपणनाचं महत्व काय आहे, त्यासोबतच व्यवसायाच्या दृष्टीने निर्यात विपणनाचं महत्व काय आहे, निर्यात विपणनावर परिणाम करणाऱ्या घटकांचा आपण अभ्यास केला. हे करत असताना निर्यातदारांच्या समोर निर्माण होणाऱ्या समस्या कोणत्या आहेत हे सुद्धा विचारात घेणं आवश्यक आहे. ज्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की निर्यात करत असताना आपल्याला काही समस्यांना सामोरं जावं लागणार आहे तर अशा वेळेस निर्यातदार त्या समस्या सोडवण्यासाठी तयार होतो आणि तयार झाल्यानंतर निर्यातदार आपल्या वस्तू किंवा सेवांची निर्यात इझिली करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण भारतातील निर्यात क्षेत्रासमोरील समस्या कोणकोणत्या आहेत त्याचा आपण अभ्यास केलेला आहे. आता नेक्स्ट पार्ट आहे तो म्हणजेच रिजन वाईज इंडियाज एक्सपोर्ट्स सिन्स 2015. 2015 पासून भारताचा निर्यात व्यापार याच्या संदर्भातली जर माहिती आपण पाहिली तर आपल्याला असं लक्षात येतं की भारताची जी निर्यात आहेत, भारताची निर्यात ही प्रदेशानुसार जर आपण पाहिलं तर प्रदेशानुसार म्हणजे आपण कॉन्टिनेंटल्स घेऊया, मग त्याच्यामध्ये अमेरिका आहे, युरोपियन राष्ट्र आहेत, आफ्रिकन राष्ट्र आहेत, आशियन राष्ट्र आहेत, ऑस्ट्रेलिया आहेत, यांच्यासोबत कशा प्रकारे भारतीय निर्यातदार निर्यात करत असतात किंवा भारताची निर्यात होते याच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर 2015 मध्ये भारताची जी काही निर्यात आहे ती भारताची निर्यात 2015 मध्ये जवळपास युरोपियन कंट्री सोबत म्हणजे युरोपचं जर आपण उदाहरण घेतलं तर ती युरोप सोबत असणारी जी निर्यात आहे ती करोड मध्ये जर आपण पाहिली तर ते 3 कोटी
3,53,710 कोटी, 3,53,710.92 कोटी एवढी निर्यात 2014 मध्ये होती. आणि एप्रिल मार्च मध्ये जर आपण भारताची निर्यात पाहिली तर ती 3,44,196.72 कोटी होती. जर आपण युरोपमध्ये जे काही भारताची टोटल निर्यातीचा विचार आपण केला तर आपल्याला असं दिसतं की भारताची टोटल आपण 100% जर निर्यात आपण घेतली तर त्या 100% निर्यातीमध्ये भारताची निर्यात ही 18.15% ही युरोपियन राष्ट्रांसोबत होती. लक्षात आलं? युरोपियन राष्ट्रांसोबत म्हणजेच आपण ज्यावेळेस ट्रेडिंग ब्लॉक्स बघणार आहोत तर ट्रेडिंग ब्लॉक्स मध्ये युरोपियन युनियन जो भाग आहे तो किती महत्वाचा भाग आहे भारताच्या निर्यातीच्या दृष्टीने, तर ते आपल्याला लक्षात येतं. नंबर 1. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं दुसरं आहे मग युरोपियन कंट्रीज मध्ये, मग त्याच्यामध्ये अदर युरोपियन कंट्रीज येतात, युरोपियन कंट्रीज येतात, म्हणजे जे युरोपियन युनियन आहे त्या युरोपियन युनियन मध्ये असणारे राष्ट्र आहेत आणि युरोपियन युनियन पेक्षा वेगळे राष्ट्र जे आहेत त्याच्या बाहेरचे असणारे राष्ट्र आहेत, त्यांच्यासोबत असणारा व्यापार जर 2014-15 जर आपण पाहिला तर मी तुम्हाला सांगितलेला आहे. त्याच्यानंतर आफ्रिकेसोबत असणारी जर भारताच्या निर्यातीचा आपण अभ्यास केला तर आपल्याला दिसतं की त्याच्यामध्ये भारताची आफ्रिकेसोबत असणारी जी निर्यात आहे ती 1,89,781.86 कोटी होती एप्रिल मार्च 2014 मध्ये. आणि एप्रिल मार्च 2015 म्हणजे एप्रिल 2014 ते मार्च 2015 या फायनान्शियल इयर मध्ये भारताची जी आफ्रिकन राष्ट्रांसोबत असणारी जी निर्यात आहे ती 2,558.65 कोटी रुपये एवढी होती. त्याचा शेअर जर आपण पाहिला तर एकूण निर्यातीमध्ये 10.58% एवढा होता. म्हणजे भारताची आफ्रिकेसोबत म्हणजे आफ्रिकन राष्ट्रांसोबत सुद्धा फार मोठ्या प्रमाणात निर्यात आहे. पण याच्यामध्ये आपल्याला दिसतं आफ्रिकेमध्ये साऊथ आफ्रिकन कस्टम युनियन्स आहेत, अदर साऊथ आफ्रिकन कंट्रीज आहेत, वेस्ट आफ्रिका आहेत, सेंट्रल आफ्रिका आहे, ईस्ट आफ्रिका आहे, नॉर्थ आफ्रिका आहे. असे जे आफ्रिका खंडामधले असणारे जे विविध विभाग आहेत त्या विविध विभागांमध्ये जी निर्यात आहे ती निर्यातीची टोटल मी तुम्हाला सांगितली आणि त्याचा शेअर जो आहे तो 10.58% एवढा होता. त्याच्यानंतर भारताची जी निर्यात आहे ते अमेरिकेसोबत सुद्धा होते. मग त्याच्यामध्ये आपल्याला दिसते की नॉर्थ अमेरिका आणि लॅटिन अमेरिका असे जे अमेरिका आहे त्यामध्ये भारताची मोठी निर्यात आहे. मग भारताची निर्यात जर आपण फायनान्शियल इयर 2013-14 जर आपण पाहिलं म्हणजे एप्रिल 2013 ते मार्च 2014 तर याच्यामध्ये भारताची निर्यात ही अमेरिकेसोबत 3,28,173.17 कोटी होती. तीच फायनान्शियल एप्रिल मार्च 2015 मध्ये ती 3,60,848.96 कोटी झालीत. म्हणजे निर्यातीमध्ये पुढच्या वर्षात वाढ झालेली आपल्याला दिसते. आणि जर एकूण निर्यातीचं जर आपण प्रमाण पाहिलं 100% निर्यातीमध्ये भारताची अमेरिकेसोबत असणारी जी निर्यात आहे ती 19.3% एवढी आहे. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये नॉर्थ अमेरिकेमध्ये असलेली निर्यात आणि लॅटिन अमेरिकेमध्ये असणारी निर्यात जी आहे त्याचं वेगळी आकडेवारी आहे. त्याच्यानंतर एशिया खंड आहेत, एशिया. मग त्याच्यामध्ये एशिया खंडामध्ये जी काही भारताची निर्यात झाली ती सर्वात जास्त आहे, कारण एशिया खंडामध्ये भारत सुद्धा आहे आणि भारताच्या आजूबाजूला असणारे अनेक राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांसोबत भारताची चांगली निर्यात होत असते. तर जर आपण फायनान्शियल इयर 2013-14 जर आपण उदाहरण घेतलं तर आपल्याला लक्षात येतं की भारताची एशियन राष्ट्रांसोबत असणारी जी काही निर्यात आहे ती 9,42,045.91 कोटी रुपये एवढी होती.
आणि तीच नंतरच्या काळामध्ये म्हणजे फायनान्शियल इयर 2014-15 मध्ये ती 9,39,920.61 कोटी एवढी होती. म्हणजे फायनान्शियल इयर 13-14च्या तुलनेमध्ये फायनान्शियल इयर 14-15 मध्ये थोडी निर्यातीमध्ये घट एशियन राष्ट्रांसोबत झालेली आपल्याला दिसून येते. परंतु जर एकूण पर्सेंटेज आपण पाहिलं म्हणजे रिजनल वाईज जर आपण निर्यात आपण पाहिली तर आपल्याला लक्षात येईल की भारताची निर्यात ही एशियन राष्ट्रांसोबत आशिया खंडातील राष्ट्रांसोबत जवळपास 50%, 49.56% एवढी निर्यात भारताची एशियन राष्ट्रांसोबत असलेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये एशियन राष्ट्रांमध्ये जर आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये ईस्ट एशिया आहेत, त्याला ओशियाना असं म्हटलं जातं. आसियन राष्ट्र आहेत, त्याच्या आसियन जो ट्रेडिंग ब्लॉक्स आहे त्याच्यामध्ये 10 राष्ट्र येतात. त्याच्यानंतर वेस्ट एशिया आहेत, त्याच्यानंतर अदर वेस्ट एशिया आहेत, नॉर्थ ईस्ट एशिया आहे, साऊथ एशिया आहेत. अशा सगळ्यांना मिळून जी भारताची निर्यात आहे त्याची टक्केवारी ही जवळपास 49.56% आहे. त्यासोबतच CIS अँड बेल्टिक्स मध्ये सुद्धा भारताची निर्यात आहेत 21,148.68 कोटी आणि 2014-15 मध्ये ती निर्यात कमी झाली 20,762.52 कोटी. ती निर्यातीची आकडेवारी जर पाहिली तर 0.09 आहे, 1.09 आहे. आणि अनस्पेसिफाईड रिजन जे आहेत जे म्हणजे त्यांना वर्गीकृत केलेले नाहीत, स्पेसिफिक केलेले नाही, अशा राष्ट्रांसोबत सुद्धा भारताची निर्यात झालेली आहे. आणि ती निर्यात जवळपास 70,150.54 कोटी 2013-14 मध्ये आणि त्याच्यानंतर 2015 मध्ये मात्र ती खूप घटलेली आहे. ती 30,060.94 कोटी झाली आहेत. ती एकूण टोटल पर्सेंटेज पाहिलं तर 1.59% एवढी निर्यात ह्या राष्ट्रांसोबत झालेली आहे. जर आपण ह्या सर्वांच्या आकडेवारीचा विचार केला किंवा भारताच्या टोटल निर्यातीचा विचार आपण केला तर आपल्याला असं लक्षात येतं की 2013-14 मध्ये जी निर्यात झाली विविध राष्ट्रांसोबत ती 19,05,011.8 कोटी रुपयाची झालेली आहे. आणि अकॅडमिक इयर 2014-15 मध्ये ती 18,96,348.41 कोटी एवढी झालेली आहे. आणि ह्या सगळ्यांची टोटल जर आपण केली तर 100% होते. म्हणजे हे जे काही राष्ट्र आहेत किंवा रिजन वाईज आहेत, रिजन वाईज जर आपण निर्यातीचा विचार केला तर सर्वात जास्त जी निर्यात झालेली आहे ती निर्यात एशियन राष्ट्रांसोबत झालेली आहे. त्याच्या खालोखाल जी निर्यात आहे अमेरिकन राष्ट्रांसोबत झालेली आहे, त्याच्या खालोखाल युरोपियन राष्ट्रांसोबत झालेली आहे, त्याच्या खालोखाल आफ्रिकन राष्ट्रांसोबत झाली आहे आणि मग इतर राष्ट्रांसोबत 2-3% झालेली आहे. तर अशा प्रकारे भारताची जर निर्यातीचा आपण आलेख पाहिला तर अशा प्रकारे रिजन वाईज दिसून येतो. आता त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया आणि ते आहेत भारताची जे मेजर कमोडिटीज आहेत त्या कमोडिटीच्या संदर्भात आपण जर आकडेवारी पाहिली तर इथे आपल्याला मी आकडेवारी दिली आहे. त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग गुड्स आहेत, पेट्रोलियम प्रोडक्ट्स आहेत, जेम्स अँड ज्वेलरीज आहेत, ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक केमिकल्स आहेत, ड्रग्ज अँड फार्मास्युटिकल्स आहेत, कॉटन प्रोडक्ट्स एक्सेट्रा आहे, RMG ऑफ ऑल टेक्सटाईल्स आहेत, इलेक्ट्रॉनिक गुड्स आहेत, प्लास्टिक अँड लिनोलेनियम आहेत, राईस आहेत. आणि याची जर टोटल आपण पाहिली तर 2020च्या फर्स्ट 3 महिन्याचं जर आपण पाहिलं क्वार्टर्समध्ये तर निर्यातीची आकडेवारी दिलेली आहे. जर आपण त्याच्यानंतरच्या महिन्यांचा जर आपण विचार केला 2020, 2021, 2022 म्हणजे मधातले जे 3 कॉलम आपण पाहिले तर आपल्याला लक्षात येतं की इंजिनिअरिंग गुड्स जे आहेत त्या गुड्सची जी निर्यात आहेत 2021ला जेवढी होती त्याच्यापेक्षा थोडी जास्त, 2020ला जेवढी होती त्याच्यापेक्षा जास्त 21 मध्ये निर्यात झालेली आहे आणि त्याच्यापेक्षा थोडी जास्त निर्यात जी आहे ती
2022 मध्ये झालेले आहेत. म्हणजे शेअर इन्क्रीज जर आपण पाहिलं तर इंजिनिअरिंग गुड्सचा शेअर्स वाढलेला आपल्याला दिसतं. पेट्रोलियम प्रोडक्ट्सचं जर आपण उदाहरण घेतलं तर आपल्याला असं लक्षात येतं की पेट्रोलियम प्रोडक्ट्स 2020 मध्ये 13.49 शेअर्स जो आहेत 21 मध्ये कमी झालेला आहेत, परंतु 22 मध्ये मात्र तो वाढलेला दिसून येतो. जेम्स अँड ज्वेलरीज मध्ये तसंच आपल्याला दिसतं. ते म्हणजेच 2020 मध्ये पर्सेंटेज जे आहेत 100% मध्ये वाढलेलं आपल्याला दिसतं, परंतु 2021 मध्ये जेम्स अँड ज्वेलरीचं प्रमाण कमी झालं आहे, परंतु 22 मध्ये काही प्रमाणात वाढलेलं आहे. ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक मध्ये आपल्याला असं लक्षात येतं की वाढ झालेली आहेत. जे मी ग्रीन ॲरो काढलेले आहेत ते म्हणजे ग्रोथ आहेत आणि रेड ॲरो आहेत ते म्हणजेच डिक्लाइन आहे. ड्रग्स अँड फार्मास्युटिकल्स मध्ये कमी झाले. अगदी आपल्याला जर आपण पाहिलं 2020 च्या तुलनेमध्ये 2021 मध्ये वाढ झाली, परंतु 2022 मध्ये बरेचसे घट झालेली आहे. कॉटन्स मध्ये सुद्धा घट झालेली आहेत. त्याच्यानंतर ऑल टेक्सटाईल्स आहेत त्याच्यामध्ये घट झालेली आहेत. अशा पद्धतीने जर मेजर मर्कंडाईज कमोडिटीज आहेत त्याच्यामध्ये काही वस्तूंमध्ये घट झाली आहेत आणि काही वस्तूंच्या ह्याच्यामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते. तर अशा पद्धतीने हा एक भाग आहे. त्याच्यानंतर आपण मेजर सर्व्हिसेस जे आहेत भारतातून कोणकोणत्या प्रकारच्या सर्व्हिसेस ची एक्सपोर्ट होते त्याच्यामध्ये आपल्याला ट्रान्सपोर्टेशन, ट्रॅव्हल्स, फायनान्शियल इन्शुरन्स अँड पेन्शन सर्व्हिसेस, टेलिकम्युनिकेशन सर्व्हिसेस, कम्प्युटर सर्व्हिसेस, other business services, research and development services, professional and management consultancy services, technical trade related and other services. Total जर सर्व्हिसेस इम्पोर्ट्स आपण पाहिलं तर आपल्याला दिसतं की मोठ्या प्रमाणावर सर्व्हिसेस ज्या आहेत त्या सर्व्हिसेस झालेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे इम्पोर्ट सर्व्हिसेस आणि एक्सपोर्ट सर्व्हिसेसचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं लक्षात येतं की इम्पोर्ट कमी आहेत आणि एक्सपोर्ट जास्त झालेला आपल्याला दिसून येतो. तर अशा प्रकारे ही आकडेवारी असल्यामुळे फार जास्त खोलामध्ये जाण्याचं हे नाही आहे, प्रश्न नाही आहे. जर आपण सॉफ्टवेअर सर्व्हिसेसचं उदाहरण जर घेतलं तर आपल्याला दिसतं की 2010-11 मध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन 41% होतं आणि 2013-14 मध्ये सर्व्हिस सेक्टरचं कॉन्ट्रीब्युशन हे 46.4% होतं. ट्रॅव्हल्स अँड टुरिझमचं जर कॉन्ट्रीब्युशन आपण 2010-11चं आकडेवारी घेतली तर 11.5% होतं, पण 2014-15 मध्ये जर आपण आकडेवारी त्याची घेतली तर 12.9% आपल्याला दिसतं. अदर बिझनेस सर्व्हिसेस ज्या आहेत 2010-11ची जर आकडेवारी आपण पाहिली तर 18.1% होतं, तर 13-14ची आकडेवारी आपण घेतली तर 18.8% आपल्याला दिसतं. ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस आहे, टेलिकम्युनिकेशन सर्व्हिसेस आहे आणि फायनान्शियल सर्व्हिसेसचं जर आपण उदाहरण घेतलं तर आपल्याला असं लक्षात येतं की काही सर्व्हिसेस ज्या आहेत जसं टेलिकम्युनिकेशन सर्व्हिसेस आहे, फायनान्शियल सर्व्हिसेस आहेत, यांचं प्रमाण मात्र काही प्रमाणात घटलेलं आपल्याला दिसून येतं. तर अशा पद्धतीने हे जे आहे भारताची जी 2015 पासूनची जी निर्यात आहे ती निर्यात काही देशांसोबत असणारे निर्यात आपण पाहिले. ज्या मेजर कमोडिटीज आहेत, मर्कंडाईज गुड्स आहेत त्याची आपण निर्यात आपण पाहिली आणि भारतातून जी सेवा क्षेत्रामधून सेवांची जी निर्यात होते त्या सेवांच्या निर्यातीच्या संदर्भातली आपण माहिती पाहिलेली आहे. तर अशा पद्धतीने हा जो टॉपिक आहे हा टॉपिक आज आपण इथे संपवणार आहोत. नेक्स्ट लेक्चर्सला आपण नेक्स्ट टॉपिकला सुरुवात करणार आहोत. तर ठीक आहे, आपण इथे थांबूया.